तुला म्हणत होत तू 200 रुपये घे म्हण. कशाला घे कशाला म्हणजे बोलतोय मग झालाय कळलं ना 70 रुपये जे वाढले ना तू जास्त 10 रुपयाला म्हणून वाढले तुला तू सांगतो काय नाकाने वांगे सुली तर भरले काय 70 बस. अरे भरले नाही म्हणून तो वळ झाला ना भाऊ वळ हा, काय होऊ दे गो गप रे. काय तुला सांगतो तो पण नाही. अरे तू गप आहे हा तू आहे ना तू दरवेळेस असंच करतो तुला मी तुझ्या सगळं बोलतो यार गप ना भाऊ 2 मिनिट थांब ना जरा आम्ही ऐक ना पोरे ना त्या आटीलवाल्याने पाठीला 70 रुपयासाठी त्याला असं रेमटून आपण गावातून आकलून लावू त्याला. परत आलाच नाही पाहिजे आपल्या गावात येऊ हा 70 रुपयासाठी पाठीला काय आपल्या मग दर रे याला 70 रुपयासाठी आला काय आमच्याकडे. हा आमच्या गावात परत दिसला ना भाई धर झाल्या अरे धर ना झाल्या धर ना धर झाल्या त्याला झाल्या धर त्याला अरे काय पळा तर रे इकडे या अहो अण्णा काय सांगू तुम्हाला गावात पिसाळ कुत्र आले. हा हा पिसाळ कुत्र आले गावात मग आता रे आतांचे नाक तोडीतय पोरींचे बी. लोचके तोडीते लोचके पिंढरे म्हणू नका टिक ते तुम्ही हात व्हा इथं पडू नका तुम्ही पडा लवकर. कुत्रं जाईन सटकून तुम्ही हात व्हा कुताड्याला मारावं लागेल कुताड्याला काय करावं ते अवघडच झालो. हॅलो सुगंधाताई कुठे येतं अहो मला काहीच माहित नाही मी कुठे येतं या बरं लवकर तुम्ही बरं ठीक दिसलं धर याला धर जायला धर याला पळता पळला धर लवकर हॅलो या लवकर तुम्ही लागलं काय माहिती आता त्याच्या माग पण. ए डिग्या कुठं चालला तू माझ्यासोबत चल बरं. अरे ते पार्सल मला पोरगा आलं त्याच्या माग कोण लागलं काय माहिती गावातलं. कोणाची हिंमत झाली आपल्या गावात पाहुण्या रावल्याला आणायची कोण आहे तो? अरे चल तर तू. काय माहिती दांडा बिंडा अरे तू असल्यावर मी सोबत असल्यावर काय दांड्याची गरज आहे. चला चल लवकर लवकर डिग्या. पोऱ्या पण काय माहिती बाबा कुठं गेला. अरे त्याला पोरा फोन करू. थांबा तुम्ही कुठे येणार काय झालं अण्णा तुम्ही कुठे फिरताय. अरे पिसाळ कुत्र आले गावात हो, कुत्र आले पिसाळ तू पळ बाबा पोरं बघू, कुत्रं बघू. अहो, चला अण्णा. का तिकडं काय रे पिसाळत उतर कुठं गावात कोण म्हणलं अण्णा पिसाळाचे का चांगले कुत्रा मारते नी पिसाळलेलं आहे. काय चावलंय कोणला नाही चावला नाही काठी आण बरं चल काठी बघ पुढे काठी घे मोडातून ती तरी हा जरा एवढा यांनी कुत्रा मरत असतं का चल नाही तुम्ही जा अरे चाले तुम्ही जा अरे चल ना माझ्या बरोबर कुत्रा मला पुढे गेलं काय कळू दे खरं या इथलं म्हणले होते अण्णा जोरात नाही त्याची शेतीच घेतो काढून. आलाच नाही याला पाहिजे गावात. फक्त दिसू दे मग काय. हळूहळू कुठं पळते तू अहो आपल्या गावामध्ये पिसेल कुत्र आलं. काय सांगते हा कोण म्हणलं हा अहो, कोण म्हणलं काय मला अण्णा सांगत होते. अयो आणि अहो मी ते पोराला बघू लागले ते पार्सल वाला पोरगा आलेले हा. त्याच्या मागे मी 2 कोण लागले म्हणून त्याच्या मागे त्याच्यामुळे कोण लागले मला काय माहिती कोण लागलंय. चल बघू आपण चल. चला बरं, आपल्या गावात मागं लागायचं. पुढं बघितलं तो नेमकं आता पलीकडला आळे गेलंय अरे काय काठी घेतली अरे हो. हो, 2 मिनिटं हो एक दांडा काढतो चांगला हे वाला दांडा घेतो आहे की नाही ठीक आहे ठीक आहे हे वड रे चला रवी भाऊ जरा धन्यवाद आता बघा कुत्रा कसं बेबी येतोय मी दिसू दे कसा गोरा टाकतोय बघ त्याच्या टाक लवकर हो काय? पाहिलं का तुम्ही हो डेपुटी अहो तुमच्या पार्सलवाल्या मागे दुसरा तिसरा कोण नसून खुद्द डेपुटी दांडा घेऊन फिरून राहिले अयो अहो जीव घेतल्याशिवाय सोडायचे नाही ते चला ना मग. दुरायनी. डेपुटी हा? हेच ते चित्र पिसाळलेलं अरे हेच आहे का हा हेच एवढं निवांत कसं काय बसलंय हेच चित्र आहे ते पिसाळलेलं मला वाटत नाही बुवा. त्याचा कुत्रे हे येडे मोर कान सदा आपल्या मागे लागन पिसाळलेलं नाहीये इकडे चल
अरे काय अडे काय बनवलं मी कुत्रा नाही मी म्हणलो धरलो कुत्र्यानी भाऊ काय हसतो बुक काढला असतं ना म्हातारं. अहो, चेष्टा केली अरे डेपुटी. बावळाटा अरे मी मेलो असतो काळीच बाहेर आलो होतो थोडी मस्तर केली राव अण्णा त्याला काय होतं काय तिथं नाही तिथं मस्त मस्करी करतो जेव्हा जिथं करायची मस्करी तिथं करीत यायचं. तो तोंड इथं आम्हाला काय टेन्शन आम्हाला माहिती अहो ते पिसाळलेलं कुत्र शोधितो डेपोटी त्याला पाहावं लागल मारावं लागल मला एक कळा ना तुम्ही कशाला हिंडत आहे बरं घरी बसायचं निवांत तर. डेपोटी ते कुत्ताडे पिसाळलेलं नाही मारलं कोणाला चावलं गावाचा प्रश्न आहे आपण काम न करायचं साधा नाही गावातले तरुण पोर आहेत तुम्हाला कोण म्हणलं कुत्रा पेसाळ आहे म्हणून. अरे मला माहित झालं ना भाऊ पिसाळलेलं कुत्र श्यामे म्हणला श्याम्या अजून कोण झाले होते त्याच्याबरोबर. हो तेच गावातले पिसाळलेले कुत्रे येतं पिसाळ आणलाय त्याने गावात आणि येणे एक मला पिसाळ आणलाय त्या म्हाताराला काही झालं असतं मग. काय आमच्या मग आम्हाला पत्त्या नाही काय नाही तो कुत्र बघितलं होतं का रे पाहिलं ना केवढं की हेच म्हणत होती पाहिलं मी म्हणतो आणि हेच म्हणत होते मग नेमकं पाहिलंय कोणी कुत्र. अहो डेपोटी मला कळालं कुत्र आहे ना पिसाळलेलं मी पळतोय का माहिती का लेकरा बाळाला चावलं तर 14 इंजेक्शन बेंबिऊ अहो गावाचा प्रश्न नको का गावाचा विचार करायला आहे बरोबर पण काय करा तुम्ही लय आत नका घुसू. काय होतं कुत्र जर झाऊन आलं ना अण्णा तुमच्या पळती बोई थोडी होईल. आणि मग अशी गेली काय केलं माहिती सदा भाऊच्या कुत्र धोपाट्या घालायला लावल्या असत्या ते वतनदारा घरांचा कुत्रा भाऊ तिने माझ्या कुत्रा भरून घेतला असतं. जे ते- 2-4 लाख रुपये कुत्र्याचे काढले असते. ज्याच्या त्याच्या घरात जेवते बसताना आम्ही दोघांनी निसरे साऱ्या गावाच्या भानगडी आले श्याम त्यांनी सांगितलं मग हे गेलेत कुठं. हा? काय कुठं दिसले कळलं ते? हो? नाही दिसले काय माहिती आता एक काम कर तू जाय बरं जा तू ये तू लोक मारशील तू पळे आलो असतो ना पळे. घराकडे कुत्रा येऊन नको देऊ. काय खरं या पोराचं कुत्रं दिसू दे का? मारतो काय ए! ए, बापरे. वाढायचं नाही. अजिबात नाही तुला सांगतो अहो, ते आपलं पोरग कुठं गेलं हिस्से कुठं हा ना पोरग कुठं गेला असेल हो? पुढे गेला असेल रे काय कुत्र पोरगं. पोरग आपलं बी पोरग धाब्यावाल्याचं आपलं बी पोरग. आता कोणाला शोधावा आधी हा पोराला हिचं पार्सलचं पोरग पावा का ते कुत्र पावा नाही नाही का ढाब्यावालं पोरग पावा नाही कुत्र पोरग कुत्र पोरग महत्वाचं आहे मला. ए अरे येड्या ते पार्सल वाल्या पोराला जर कुत्र चावलं तर मग त्याला दुखापत झाली तर तुझ्या घरात पडन ते. अयो मग पोरगच पहिलं बघायचं. कुत्र भोकत आहे का रे झाल्या आवाज आल्यावर होतो भोकल्याचा भोकल्याचा अहो त्या तिकडे कोण त्या तिकडचं कुत्र भुकू राहिलं ते कुठं होय ते तिकडे आवाज येतोय. खडफड खडबड खडबड लयच आवाज येतोय अरे चल मी आग भोकत आहे. हा काय बेवडे माय सोबत घेऊन घेऊन भोगत येताय. कुत्र भोगत आहे झाल्या भोकत आहे. अरे ते कुत्र्याला लांबून काय भोकत तुझ्यासारखे कुत्रे लगोनी घालो घालो जंगलात नेऊन सोडले. इकडे ये म्हणा कुस्ती खेळायला या जाल्यासोबत इथं मला कुस्ती चड्डीत घुसला तर चावन ना तुम्हाला कुठला काही सुचतं का पैलवान सुगंधा बी म्हणावा. हा मला घ्यायचं बरं तसलं काही बघायला मला बघायचं बी नाही मला पोरग शोधायचंय. आपल्याला कुत्र आपलं ढाब्याला पोरग चल. चला शोधा शोधा चला गेला असेल बाई. हो चल चल ना पाटक्यात पुढं ते धाब्यावाला अरे पोरग धर रे. थांब रे थांब ए, कोण आहे रे तू मी पार्सल आलाय पार्सल आलाय मग इकडे काय हिंडतो गावात पिसाळ कुत्रा हिंडत आहे. माय माग 2 लागली तर दोन येतं एक एक हा एक आता पळ. बर 1-2 काय कळानच मला येडपड आहे का काय काय आलं रे थांब ना, ए कुठे आले कुठे आलो कुठे आहे कुत्र ते लिहिलंय कुठं गलीला आहे. त्या पलीकडल्या सत्र तू जाय ना घरी त्या अण्णाला घरी लावले मी जा ना चावन ना कुत्र. हा काय रे इकडून आलं काय येऊन तू इकडून आलं आणि इकडून 5 काय झालं. कोण होती ती पुढे गेलं ते ढाब्यावाला पोरग धाब्यावाला पोरग अरे ढाब्यावाला नाही ते पार्सलवाले त्याला म्हणलं पिसाळ कुत्रा आले पळ आम्हाला वाला ते ढाब्यावाला 70 रुपयाला घ्यायला आले आणि तुम्ही ढाब्यावाले ते मागून पळत होते. आम्हाला वाटलं 70 रुपये घ्यायला गावात आले म्हणलं चांगला कुठू त्याला आपण अरे पार्सलवाला येते होय मग चला ते पिसाळ कुत्र पुढे पुढे तुम्ही ते म्हणले पिसाळ कुत्रे कोण कोण कवा अरे डिग्याला म्हणले तुम्ही पिसाळ कुत्रा गावात आले. आम्ही अरे अण्णा म्हणले अण्णाला तुम्ही म्हणले अहो पिसाळ कुत्र नाही मग हे पोरं गावात आलं ना आम्ही त्याच्या मागे पळत होतो हे जाल्या काय पण म्हणला
अण्णाला खोटं बोलला पिसाळा कुत्रा आहे म्हणून. अरे तुमच्या पिंढरे हाणायला पाहिजे नालायक हो. मी अख्खं गाव पिंजून आलोय पिसाळा कुत्रा लागलाय म्हणून माग. या कुठे गेला असं हा पार्सलवाला सगळं गाव पालतं घातलं अजून सापडत नाही. पण असं मला लगे असा नको नको जाय गं, यो, यो, यो. अरे सुगंधा, अरे मेल्या मुर्द्या डुचक्याला दिसत नाही खरे आई गो बाबो. अयो खरंच लागलं मला. आई गो कोण चावलं? अहो ते आता पोरगा गेलं ते धडकलं मला जोरात. कोणतं आई गो. ढाब्यावाला पोरगं. Right. नाही ढाब्यावाला नाही नाही, ते. नाही. कोणतं बरोबर पार्सल अरे ते पार्सलवाला पोरग आहे. पार्सलवाला पोरगं? हा. अहो, ते पोरगं माझं होतं. मोठं पोरगं काय झालं तुला? हो म्हणजे ते माझ्या नवऱ्याने ना मुंबईवरून ऑनलाईन बायको ठेवली नवऱ्याने पोरगा पाठवलं इकडं. ऐकून घेत जा ना ऑनलाईन पाठवलं तिकडून parcel. पोरगा ऑनलाईन मागवला आता. अरे तुम्ही गप बसा ना. अहो माझ्या नवऱ्याने ऑनलाईन पार्सल पाठवलं ते पार्सल घेऊन ते पोरगं आलं होतं. असं सांग ना तू. आता मला का लक्षात आलं. अरे नालायक हो ते पोरग पार्सलवाला होतं. यांना काय वाटलं सुगंधताई की ते पोरग आहे ना ढाब्यावरून यांना पैसे मागायला आले. आणि डाब्याला कशाला गेले तुम्ही हे पैसे? प्यायला गेले 70 रुपये दिले नसते. हा 70 रुपये राहिले होते ना. आणि तुम्हाला कसं काय मध्ये 70 रुपये दिले नाही? हे म्हणले ना मला आता की आम्ही ते धाब्यावाल्या पोराच्या मागे पळत होतो. आणि तुम्ही त्या पोराला का बरं मारत फिरत होते हो? मी कशाला मारत फिरतोय मी कुत्र्या मागे पळतोय. कोणते कुत्रे? हे म्हणले अण्णाला की पिसाळा कुत्रा लागलाय म्हणून. पण पिसाळा कुत्रा नव्हतं. यांनी अण्णाला बात मारली. हे त्या पोराच्याच मागे पळत होते आणि हे सगळं झालं तुमच्या त्या पार्सलवाल्या पोरामुळे. अहो, कशाचं काय का हो, तुम्ही दोघांनी ठरवलेलं आहे का माझं इथं प्रत्येक येणारा माणसाला तुम्ही मारणार गावातून हाकलून लावणार? नाही हो. मग? नाही. आम्ही ढाब्यावाला पोरगं म्हणून हाणत होतो. पण ते पोरगं कुठे गेला आता? आता तुम्हाला धडकून इकडे गेला ना तेच पोरग होतं. चला ते ए, पोरगं धरून, सापडून धरून, लावा मला. धरून, चला धरून पटकन. त्यांना कुठं नेता चुकत आहे तुम्ही जा. ते दुकानापाशी असन यांना बघून पळत आहे ते. तुम्ही जा. तुम्ही परत आहे ना माझ्या घराकडे यायचं हा. नाही. त्याचे नाव कपड नाव टाक सुगंधाला आले अरे अरे पळू दे त्याला गावात पळू द्या. काय आता आलंय याला रात्रभर पळू द्या संध्याकाळी घरी येऊ द्या. याच्यावर मी काठा टाकतो मग या. हा चला या या या. हा तुम्ही आहे ना 3-3 वेळा तुम्हाला सांगावं लागत आहे. काय झालं तुमच्या वार्डात ओके मल्हारीच्या घरात पाणी गेले ना गटराचे. अरे त्यावेळेस मी नळ्या आल्या त्यावेळेस म्हणलो होतो ना करून घ्या तुम्हाला. तुम्ही त्यावेळेस नाही करून घेतलं. अहो ते ठेकेदारानं ठेवलं ना ती खांदून तसंच गेलं ना पाणी आता पावसाचं. अहो 3 नळ्या लागत होत्या सदा भाऊ. 3 नळ्या नुसत्या उचलून आणायच्या होत्या. मग आमच्या वरच्या वार्डातून ते टाकायच्या होत्या. पण तुम्हाला तो कटाळा आला. नाही नाही तुमच्या वार्ड सगळं घेंकी पंकी करा. आमचा वार्ड आहे ना मल्हारी मतदार आहे ना जाय ना त्याच्या घरात पाणी 4 मत कट. हे बघा तुम्ही आहे ना दरवेळेला मतोर नका वार्डवर नका येत जाऊ. नळ्या मी आणून टाकल्या होत्या का नव्हत्या. मी स्वतः तुमच्या माझ्या वार्डात कसं काय जिथं पाणी तुंबत आहे तिथं मी स्वतः- माय वाहून आणायचं. अहो मी स्वतः करून घेतलं ना. सदस्याचं काम नाही त्याच्या वार्डातलं काम करणं. सदस्याचं तुम्ही तुमच्या ठेकेदाराला सांगायचे आणि तुमच्या वार्डात बरोबर स्पॉटला नळ्यानं आमच्या तिकडून वाहून आणायचं आहे ना. आयले हे बरं आहे. नैसर्गिक संकट आलं तरी डेपुटीवर काय आलं तरी डेपुटीवर. हा तुम्ही ना ते ना ठेकेदार ठरवा हा ना. चला ते बघू तुमच्या काहीतरी घरात पाणी कोणाला तरी घुसायला. द्यावं लागेल काम करायला ते. काय राव तुम्ही ना हा काय लक्षात राहणार तर. काय चाललंय कुठे डेपुटीने आज सदाभाऊ सोबत ग्रामपंचायत मध्ये जाऊन भांडणं करतात काय? यांचं बरं आहे भाऊ गावात काय चाललंय आणि काय नाही. कुठं पाणी तुंबतय कुठं काय गावात चाललंय. नुसतं वाटाने हिंडायचं वाटाने जायचं. कधी मदत करू नाही लागणार ग्रामपंचायतला. लाल लाल झाली तेवढी. अय, लाल लाल नाही तर त्या मल्हारीच्या घरात पाणी जाईन ना तुंबत आहे तिथं पाणी ते गटराचं. मग हे ग्रामपंचायतचं काम आहे श्यामे आपलं थोडी. गटरी साफ करायचं मला पावसाच्या आधी कोणी नियोजन सांगितलं होतं आमचं चाललंय ग्रामपंचायतीकडूनच नीट करून घ्यायचं. मला सांग तू त्या टायमाला म्हणलं नव्हतं सदा भाऊ तू बी होता ग्रामपंचायत मध्ये येथे 3 नळ्या नाही आणि त्या मला रिस्ती टाका म्हणून. हा आधी सांगितलं होतं तेव्हा पुढे उद्योग टाकलं करायचं. नळे मग अहो, जाम्या. उकरून दिलं नाही तेव्हा. काय उकरून दिलं नाही. यांनी उकरून दिलं नाही. तेच ना मग, यांनी मग उकरून कोण दिलं कोणाचं नाही. हे डेपुटी उगेच खोटे पाटे आळ घेऊ नका. उकरून ठेवलंय तुमच्या त्या माणसानी नळी टाकायची राहिली. काय राव तुम्ही बी ना. मी एक काम करतो. तू काय करतो रे आज काम. काय करतोय म्हणजे बसलोय आपला निवांत. मी एक काम कर ना तेवढं ते टाकन नळी तेवढी 1.5 टन नळी टाकून. नाही नाही मला बाहेर जायचंय. माझ्या बायकोने सांगितलं मला तिकडे ए, जायचं. झाल्या. काय कर ना काय फुकट थोडीच करायचंय तुला. 4 पैसे मिळते ना बसण्यापेक्षा. अरे तुला कवा आम्ही तू रुपये कमी दिले तर तू काम कर तुला लगेच पैसे देतो आम्ही. तेवढ्या 3 नळ्या आहेत ना उकरलेले आहे पहिलं. थोडं ते तुंबून आहे ना पलीकडे गेले तुमान बसलंय त्याला. थोडं एक अर्धा दिवस काम जाईल फक्त तुमान काढायचं आणि पलीकडे नळी टाकून द्यायची फक्त. जमन ना कर ना त्याला काय होते. किती पैसे देता? आला बघ पैसे रुपये, किती 500 रुपये देऊन टाकायचे. रोजंदारी देऊन टाकून तुला 500 रुपये. रोज 500 रुपये? ए श्यामे आपल्या शेण होणार. अहो मी वेळ काढून करीत होतो जाऊ दे म्हणलं गावातलं काम आहे पण 500 रुपयात नाही होणार. अरे गटारीत काम 500 करायचं रुपये काय श्यामे. तुला 1.5 लाख रुपये देऊ का तेवढ्या एका नळीचे. सांगत थोडी वाढून द्यायला आपण कर ना काम. काय थोडं केले मी तू सोबत थांबत 600 घे चल. नाही नाही नाही. हो. 600 600 करून टाक. 600 काय होईल सदा भाऊ.
मग 1200 रुपये द्या त्याला. हा 200 रुपये मध्ये खायला मग प्यायला काय? दुपारच्याला जेवण करीन आणि 1000 रुपये त्याला होतील. तुझा बी हिस्सा दिसतोय अरे ह्यो दलालेच तू आहे ना, आहे. हे दलालेच हे आहे. दलालेच आहे, म्हणून पोरा ह्यो. दिसतो हा? पण आतून आहे ना पक्का डांबरे. ह्यो म्हणजे काय 1200 सोप्पा रुपये झालेला रोज नाही असतो ह्यो. का? हो रोज ना नाही हो, तू रोजाचा हिशोब नाही देऊ. अहो ते गटरीत कोण हात घालीन सांगा बरं मला हा? तुम्ही. येडे एक तर काय? पावसापाण्याचे दिवस आहेत कुठून काय कचरा कशा प्रकारचा त्या गटर त्यांनी हात घालायचं साफ करायचं. अरे नाही. 400 रुपये हजेरीत घरचे जीवन येते त्याला 600 दिले आणि तू डायरेक्ट 1200. ज्याच्या मनात काही नसतं ह्यो भरितो बाकी काही नाही. 600 रुपये तो तयार झाला असता. कोण यो गावाला. नाही मी नाही म्हणत टाकणार होता, अहो जो ऐकत नव्हता मी त्याला बळच तयार केले. तुम्हाला सांगू का माग आमच्या ते संडासाच्या कोंबड्यात बॉल गेला होता. अहो नुसता बॉल हाताने काढायचे 1000 रुपये घेतले. इथं अख्ख्या नळ्या टाकायच्यात गटर साफ करून त्याला. काही सांगतो संडासात बॉल जायला काय मागच्या खिशात घालून बसला होता काय संडासवर. श्याम्या तू करीतो का काम. काडी टाकायचे लय जमत तुला काळ्या. तू काय दात काढितो. तू आहे ना ओव्हर राऊंड काळा आणि अंडरग्राऊंड काळा आहे. हा, आतून काळा ह्यो. गोरा आहे मी काळा आहे म्हणून हसलो. आत वरून ये ते आतून ये. दादा भाऊ अहो, पोरं बाहेर खेळते एखाद्या वेळेस बॉल गेला असेल तर जेवढं राहिला असेल तर मी काय दरवाजातून असा पार म्हणजे हॉल मधून किचन बेड मग संडास मध्ये काही कशा चाटा मारितो रे बोरे. बरं आहे किती 1200 रुपये ना. हे बघ 1200 रुपये घ्या पण संध्याकाळपर्यंत मला ते एक ओके काम केलं पाहिजे. मला रे तिथं मग तो पलीकडे नळी काढून आहे ना मालन भोईच्या तिथून पलीकडून काढून देते चालतंय. बरं का. ते दोघांच्या दारात पाणी नाही गेलं पाहिजे. हा. आणि जर का हे नाही केलं मग तुम्हाला सांगू तुम्ही पैसे अरे द्या. डेपुटी पैसे लगेच पैसे. पैसे बुडवले का कधी. गॅस बुडावले. अहो मागच्या वेळेस पैन लागली होती श्याम्या आता डोक्यात आहे का दोघं पळून गेले ए, मी दिले का नाही कधी? मूज माझ्या दारात आलता ना तुमच्या तेव्हा पण 4 या. बारा दारात आले तवा ऐ, दिलेत. माय ऐ, 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 पाडलं. नको तोंडाचं हे करू. हे बघ 1000 रुपये आणि काम झालं 200 घ्या. कोण काम झालं 200 घ्या. नाही मग ते श्याम्या 200 घे तू. मी कुठून घेऊ नाही तर तू ती माझी. कमिशन आहे काय 200 तू घे मग. नाही हो माझी तू म्हणतो तू जबाबदारी की ना, ह्यो मध्ये तोंड मारायला असतो ती बरं, एक बाकी. काम करा 500 द्या मी 300 देतो तुम्हाला थोड्या वेळाने. अहो म्हणजे 300 झाले, अहो, जमा ऐक ना, करतो काही माणसाची उधारीची. किंमत ऐक ना दादा घ्या भाऊ. घ्या मागा. दादा भाऊ किराणाची उधारी जमा करतो 300 बस काय अजून काय बा अरे भाऊ हे रानू कानू येत काम झालं पाहिजे बरं का. आम्ही हा चला चल सदा भाऊ दुपारपर्यंत काम बघ. दुपारपर्यंत नाही संध्याकाळपर्यंत का करीनात पण व्यवस्थित लिकेज काढून ते पलीकडे ते मोठी नळी टाकून त्या 3 नळ्या खाली टाका. हा तर ठीक आहे खोर ठिकाव द्यायला लावा. अरे 1200 रुपये घेतो आमच्याकडून खोरं तुम्ही सोय लावा खोऱ्याची. ग्रामपंचायत हा मध्ये नाही काय सापडतं का नाही खोरं? सापडले नको एवढं. त्यांना पटकन मग उशीर झाला एक तर आणि ते संदीप भाऊला सांगितलं घेतलं म्हणून. कुणाला संदीप भाऊला माहितीये ज्याल्याशिवाय आपल्या खोऱ्याला कुणीच हात नाही लावीत. पण काम झालं ठेव तिथं. मग काय ते उगच विश्वास आहे काय. नाही तर उगे ते म्हणते कोण आलता श्याम्या संग परत माझ्या घरी नको कुठे नाही नाही आलं श्याम्या मला खोर सुद्धा उचलणार राव असं व्हायला लागले. काम कसं करायचं मग आता. थोडं हाणावंच लागते. हा मग एक काम करू ना असं दुपारपासून मला सुट्टीची सुरेखा हा. बसणार आहे दुकानावर लगेच जाऊ 90 हाणू आणि मी तुझ्या सांगत तिथं काम येतो गाणे लावित होतो करमणूक करतो आणि तुला थोडीफार आपली नाही म्हणून मदत चालतंय ना. चल लगेच खोर इथं ठेवू का मग घ्यायचं तिकडेच. जिथून परत घेऊ. अरे लगेच चल. अरे क्रिकेट खेळायला काहून नाही गेला तेव्हा डेपुटी आले. थांब हो डेपुटी. काय रे त्या मल्हारी तात्याच्या घरात सगळं पाणी शिरलं गटरचं कालच्या पावसाने. शिरलं. हा म्हणलं होतं तुम्हाला शिरण. अरे पण ते गटाराचं काम केलं ना झालं त्यांनी काल. मल्हारी तात्याची बायको रडत होती आणि मल्हारी तात्या डोक्याला हात लावून बसला होता हा? आणि सदस्याला डेपुटीला लय घाण घाण शिव्या देत होते. अयो, लय वास येतोय तिथं लय घाण वास येतोय. गोरगरिबांचे काम करीत जा कवर घालीत खिशात. आता तुम्ही सांगायला राहिले आम्हाला जा बाबा जा तेवढं पा गरीबांचं. करतो, लय करतो, घाण वास करतो. येतोय हा तिथं लय घाण वास येतोय. हा ते आता खिशात घालायचं डेपुटीलाच म्हणलेत. सदा हा आता मला सांग काय चुकलं बरं माझं. तुझ्या देखता काल मी 1200 रुपये दिले काय करायला पाहिजे अजून मी. त्यांनी जर काम केलं नसलं ना तर जालेत आहे ना ती खोरं आहे ना उलट डोक्यात घातलं पाहिजे. तुम्ही लाडून ठेवले 10-10 रुपये द्यायचे आणि ते आहे ना श्याम्याचं आहे ना एक तर दुकानात त्याचं डबळच वाजलं पाहिजे. मध्ये राहतो दलाल्या. काय झालंय माहितीये का हे कम शियाफारीला आपल्या गावात भेटत नाही मजूर. हा. बाहेरून जर मजूर आणावं ना नगरला जाऊन तर मजूर इथपर्यंत येऊ सर पार हे होतो. काय करावं मा डोकं चला ना. थांब एक यांचं आहे ना यांचे सत्कार करू आपण चला यांचे ना सत्कार करू त्याशिवाय नाही व्हायची. तो परिणाम होईल म्हणून वाटत नाही पण चला. श्याम्या बघा काय? आपल्या गावातले मान्यवर व्यक्ती इथं बसलेत.
त्यांनी ना आपलं गाव एकदम म्हणजे ते ना दिलेल्या शब्दाला इतके जागणारे आहेत ना. राजा हरिश्चंद्र झोपात, पण हे आहेत ना पेताड जरी असले, पेलेले जरी असले, पण पेताडात दिलेला शब्द सुद्धा हे पाळीत आहेत. सदा भाऊ, खरंच ह्या 2 उमद्या तरुणामुळं आपल्या गावाचं भविष्य पुढे आलंय. मला सांग ना, ह्या पावसाळ्यामध्ये आपलं गाव गटारमुक्त झालंय, त्याच्यामुळं रस्त्यावर पाणी नाही, हा. त्या मल्हारी तात्याच्या घरात पाणी पण नाही, काहीच नाही, सगळं चांगलं झालं. असे रोड चॅक. फार चांगलं काम केलं. आणि आमचं ग्रामपंचायतच्या वतीनं आमदार साहेबाचा फोन आला की एवढं सगळ्या गावात पाणी शिरलं पण तुमचं गाव स्वच्छ आहे. मग हे केलं कोणी? तर मग आमदार साहेबाला सदाभाऊ म्हणले, गावातले 2 तरुण आहेत, इतके गावाकरता मरतेत ना, काय विशेष नाही. त्याच्यामुळे ते म्हणले सत्कार करा, त्यांचे फोटो पेपरला द्या. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा तुम्हाला आमदार साहेबांनी बी बोलवलंय. सदाभाऊ, हार घालून सत्कार हा. करा आणि ती बातमी पेपरला पेपरला द्या. द्या. यदा कदाचित मधीच मेले तर बातमी द्यायचं राहील. हा. म्हणून तर जिवंतपणी हार घाला. हा सदाभाऊ, मला थोडं हे बोलू द्या. आपल्या गावाचे होतकरू तरुण आणि होतकरू काम करणारे, दिल्या शब्दाला जागणारे जागणारे. हा. असे आपले जालू भाऊ घाटविसावे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य औचित्यवाडी सदाभाऊ यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. जालू शेठ हा. आणि त्यांना सतत सहकार्य करणारे आणि हा, रंगानी गोरे, हा. पण स्वभावानी आतून स्वभावानी ना काळे. डांबरे. हा, यांचाही पण सत्कार. गावासाठी ते धडपडत असते. हा. कधी खड्ड्यात पडून पडून जाते. देत नाही. हा. आपल्याला हार घालायचा योग यायचा नाही. नाही, हा. म्हणून जितापणी यांना हार घालू. हा. ते शामराव चालते. सदा फुले तुमचं आहे ना ग्रामपंचायतीतून आम्ही स्वागत करतो. गाव गटारमुक्त केल्याबद्दल बरं का, तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला आहे ना संध्याकाळी ग्रामपंचायत मध्ये जेवण ठेवलंय, जेवायला या. हार गळ्यातले काढू नका. दिवसभर एखाद्या लोकांना वेळेस कळू द्या. तसेच टाकून आम्हाला वैरणच्या पेंड्यावर तुम्हाला झोपावं लागेल. आणि काय करा, काढू चांगला नका. एक फोटो काढा, फोटो स्टुडिओला जाऊन ते उद्या आम्हाला पेपरला द्यायचा. येऊ का? चला सदा भाऊ, चला. बातमी हा. आमदाराला नंबर दिला का उद्याची सोय? नाही उद्या नाही, नाही. श्रद्धांजलीला छत्ते. आमदार चला. आमदार उद्या आहे ना ताट घेऊन येणार वळायला. हा. काही तुला कधी विचार घेत राहा. काय रे पोरं, हार घातले गाळ्यात, काही एकमेकाशी लग्न तर नाही केलं ना? ओ आबा, काही काय बोलत हो तुम्ही? हे आपले आबा आहे ना नुसते गावात म्हणायला ज्येष्ठ नागरिक म्हणून आहेत. यांना गावातलं काही माहित होत नाही. अहो, औचित्यवाडी ग्रामपंचायतीने खुद्द डेपुटी आणि सदस्य सदाभाऊ वतनदार घराणं त्यांनी सत्कार केलाय आमचा. गावात आम्ही चांगले काम करतो ना म्हणून. कशाबद्दल? ते नाही का आपले काय ते मल्हारी तात्या, त्यांच्या घरापुढं त्या 3 नाल्या टाकायच्या होत्या ना, त्या खांदून नाल्या टाकल्या का रे? होय, काल आपण तिकडे पिऊन फोडलो. काल पुढं काय केलंय आपण? केलं नाही आपण. एडे काय लाज वाटू द्या, लाज. ते बिचारा गोरगरीब माणूस, त्याच्या घरात फार सगळं पाणी घुसलंय, घाण वास येतोय, 2 नवरा बायको काढू राहिले. अरे थोडीशी लाज ठेवा, लाज. तुमचे हार सत्कार नाही केले, तुम्हाला श्रद्धांजली वाहिलीये. होय अरे जागा जरा गावाला आणि त्यांनी दिलेल्या पैशाला. श्याम्या. लाजा बी नाही वाटत तुम्हाला खुशाल? अरे गोरगरीबाकडे बघत जा जरा. भाऊसाहेबाला म्हणलं दुसरा गडी द्या पाठवून म्हणलं. त्यांनी तर पर आले बा सत्कार मूर्ती. हातात हार घेऊनच. हा का रे? डेपुटी, ते मल्हारीच्या तात्याच्या दारातलं सगळं काम केलं, नाळ्या बिळ्या बुजून घेतल्या, टीन टाकून त्या सगळे. घेतलं का? मग कालच घेतलं असतं असं तर आज त्या मलारीच्या घरात पाणी शिरलं असतं का? हा, पण तुम्हाला आहे ना उलगडून सांगितल्याशिवाय कळत नाही आणि तुम्हाला गिन्यान शिकवल्याशिवाय कळत नाही. हो सदा भाऊ, सत्कार केल्यावर वटणीवर आली, ही तशी नसते वटणीवर आली. चूक झाली डेपुटी आमच्याकडून. आम्ही परत असं नाही करणार. आणि गावातले कुठले काम असतं ना, परत कधी पैसे पण नाही मागणार. आणि वेळेचं गांभीर्य पाहून आम्ही ते काम तत्काळ करू. श्यामराव, तुला सांग का, शामराव लयच बोलल्यासारखं नाही. खडा खडा बोलला. त्यो आहे ना त्यो, त्याला सुचत सगळं, पण सगळं होऊन गेलो सुचत बरं का. तर काय करायचं असं श्यामराव, गावा करता माती खावा लागती. त्याच्यामुळे आहे ना गावाचं काम असलं ना 2 पैसे मागं राहू द्या, पण गावाचं काम होणं महत्वाचं आहे. संकटात लोकांच्या काम आलं ना तर लोक आपल्याला मदत करीत असतात. आणि गावातले आपण चांगली व्यक्ती आहेत, गोरगरिबाला मदत केल्याने काय बिघडत नाही, देवाने आपलं चांगलं केलंय. हा डेपुटी हार. सदा भाऊ, आता आम्ही- खऱ्या अर्थाने हे 2 जण सत्काराच्या याची आहेत बरं का, पात्रतेचे. पात्रतेचे जरा. नाही नको नको आम्हाला डेपुटी, नको. हार नको आम्हाला. आम्हाला कळून चुकले. ते हार काय सत्काराचे नव्हते, ते शाल जोड्यातले हार होते. त्याच्यामुळे आम्हाला नको सत्कार. हा, आता समजलं ना बरं का. गावा करताय ना माती खावा लागती. तुला आधी सांगितलं मी किती का बाऱ्या. आता लक्षात आली चूक तुमच्या. आणि झाल्या
आपल्याला जर एखाद्याने प्रामाणिकपणे पैसे दिले आणि एखादा प्रामाणिकपणे काम सांगितलं ना तर ते पूर्ण व्हायला पाहिजे. चला उशिरा का व्हायना तुम्हाला शहाणपण आलं, बरं झालं. चला सदाभाऊ, काय का व्हायना ह्या हाराने चांगलं काम केलं. आपण हानमार केली असते ना, यांनी कामं केले नसते. काही घे ना, पैसे काढायला सुद्धा अवघड झाला हा, ते गेलेच नसते. हे त्यांच्या चूक लक्षात आली. काही कामं शांततेत घेतलेच बरे म्हणतात. आता एक काम करू, त्या मल्हारी भाऊकडे जाऊ आणि व्यवस्थित झालंय का नाही ते पाहू. पण डेपुटी हा. आईला फुलांना वास राहिले नाही राव पाहिजे सारखे. आता झेंडू नवीन येतं सदा भाऊ. झेंडूला झेंडू फुटलाय.